नमस्कार मंडळी, आयुष्याच मराठी रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत। तर मंडळी, आज अगदी जेवणाला वेगळं आणि भाजी जर घरात नसेल तर झटपट असं हे हिरव्या मुंगाच्या डाळीचं मेतगं कसं बनवायचं आणि त्यासोबत भाकरीसोबत किंवा पोळीसोबत अतिशय उत्तम लागतं। त्याचबरोबर भातासोबत तुम्ही सुद्धा खाऊ शकता। अगदी झटपट, कुठलाही मसाला न वापरता हे कसं बनवायचं हे आज आपण बघणार आहोत। अगदी पटकन होतं आणि अगदी छान असं लहान मुलं सुद्धा आवडीने खातील असं। तर त्यासाठी सुरुवातीला मी हिरवे मूग हे असे 4 ते 5 तास छान पाण्यात भिजवून घेतले होते। तर व्यवस्थित असे 4 ते 5 तास हे अख्खे हिरवे मूग भिजवून घ्यायचे। त्यानंतर ते संपूर्ण कुकरमध्ये घालून घ्यायचे आहे। तर पाणी न घालता कुकरमध्ये सुरुवातीला मी घालून घेतले, म्हणजे ज्या पाण्यात ते भिजवले होते त्या पाण्यातून ते निथरून घेतले आणि संपूर्ण मी कुकरमध्ये घालून घेतले। आणि आता ह्याच्या शिट्ट्या करण्यासाठी अर्धा कप पाणी घालून मी 3 शिट्ट्या करून घेणार आहे। जास्त शिट्ट्या करायच्या नाही, नाहीतर खूप पचपचीत शिजेल। तर त्यासाठी फक्त 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। तर मी संपूर्ण भिजवून घेतलेले 4 तास भिजवून घेतलेले अख्खे हिरवे मूग आणि यामध्ये अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे। आणि आता ह्याला कुकरचं झाकण बंद करून व्यवस्थित 3 शिट्ट्या करून घेणार आहे। आता ह्यासाठी आपण एक वाटण करणार आहोत। त्यासाठी 4 ते 5 हिरव्या मिरच्या आणि त्याच प्रमाणात लसूण पाकळ्या मी घेतल्या आहे। तर जितकं हिरव्या मिरच्या घेतल्या तितक्याच लसूण पाकळ्या घ्यायच्या आणि आता हे छान असं ठेचून घ्यायचंय। आपल्याला इतकीच सामग्रीमध्ये आपल्याला झटपट असं कमी साहित्यात बनवायचंय। तर हिरव्या मिरच्या आणि लसूण याचं प्रमाण सेम ठेवायचंय, लसणाचं प्रमाण जास्त ठेवायचंय, जेणेकरून ह्याला चव खूप छान येते। तर जितक्या हिरव्या मिरच्या घेतल्या तितके लसूण घ्यायचे आणि हे छान असं वाटून ठेचून घ्यायचंय। तर आता ह्या पद्धतीने मी व्यवस्थित असं हे ठेचून घेतलेलं आहे। आणि आता इकडे 3 शिट्ट्या देखील करून झालेल्या आहे आणि 3 शिट्ट्यानंतर तुम्ही बघू शकता अतिशय छान असं हे शिजून तयार झालं आहे। आता कढईमध्ये तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचंय, छान तापून घ्यायचंय। तेल व्यवस्थित गरम झालं की मग फोडणी द्यायची, जेणेकरून फोडणी अतिशय छान बसते। आणि या तेलामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे। सुरुवातीला मोहरी घातल्यामुळे ती छान अशी फुटते आणि त्या फुटल्यामुळे तिची फोडणी खूप सुंदर बसते आणि मोहरीची चव त्या पूर्ण फोडणीत येते। त्यामुळे संपूर्ण मोहरी फुटण्यासाठी तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचंय। त्यानंतर यामध्ये 1 चमचा मोहरी घालायची, मोहरी संपूर्ण फुटू द्यायची। आता ही गावरान मोहरी आहे त्यामुळे तिला फुटायला वेळ लागतो। तर 5 मिनिटासाठी अगदी व्यवस्थित कडकडीत तेलात ती संपूर्ण फुटू द्यायची आणि मग त्यानंतर बाकीची फोडणी आपल्याला घालायची। म्हणजे यामध्ये 1 चमचा जिरे, नंतर कढीपत्ता, 1 चमचा जिरे, हिंग आणि त्याचबरोबर वाटून घेतलेली हिरवी मिरची आणि लसूणची पेस्ट घालून घेणार आहोत आपण। मोहरी संपूर्ण फुटल्यानंतर यामध्ये हळद पावडर, जिरे आणि वाटून घेतलेली हिरवी मिरचीची पेस्ट मी घालून घेतलेली आहे। आणि आता 1 चमचा हळद देखील घातलंय, हिंग पावडर घालायची आणि ही छान आपली फोडणी तयार झाली आहे। 4 ते 5 कढीपत्त्याची पाने घातली आहे आणि आता ही फोडणी अशी तयार झाल्यानंतर लगेचच आपण जे काही शिजवून घेतलेले अख्खे हिरवे मूग आहे हे यामध्ये घालून घेणार आहोत। तर आता हे व्यवस्थित असे घालून घ्यायचे, म्हणजे ही चरचरीत फोडणी ह्या हिरव्या मुगाला छान लागते। आणि आता 2 मिनिटासाठी ही फोडणी व्यवस्थित मिक्स करून यामध्ये अगदी अर्धा कप अगदी कमी पाणी घालून याला छान दणदणीत उकळ करून घ्यायचे, म्हणजे फोडणी व्यवस्थित यामध्ये मिक्स होते। आणि आता उकळ झाल्यानंतर यामध्ये बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालून घ्यायची। तर या पद्धतीने कोथिंबीर घातल्यानंतर ही तुम्ही खायला सर्व करू शकता। तर मंडळी, तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा, आवडेल तुम्हाला आणि अगदी झटपट होणारी आहे। आणि ही रेसिपी कशी झाली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा। यासोबत आपण आता भाकरी बनवणार आहोत। त्यासाठी बाजरीचे पीठ मी मळून घेतलेलं आहे। या पद्धतीने अगदी व्यवस्थित असं हे मळून घ्यायचंय, छान गोळा करायचा आहे। बाजरीची भाकरी सोबत तर अतिशय छान लागतं। तर या पद्धतीने आता मी छान बाजरीची पीठ तयार करून घेतलेलं आहे आणि छान असा गोळा बनवून घ्यायचा आहे। गोळा बनवून झाल्यानंतर लगेचच थोडंसं खाली पीठ लावायचं आणि या पद्धतीने भाकरी थापून घ्यायची हातावरती।
तर या पद्धतीने मी आता पीठ लावून घेतलंय आणि ह्या पद्धतीने हाताच्या साह्याने भाकर अशी थापून घ्यायची. पळपटावर थापली तरी चालते, पण या पद्धतीने थापली तरी चालते. तर मी या पद्धतीने संपूर्ण भाकरी एका हाताने ह्या पीठ थोडंसं कोरडं पीठ लावून अशी थापून घेते. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने अगदी व्यवस्थित आपल्याला ही भाकरी थापून बनवून घ्यायची. मळताना बाजरीचं पीठ मळताना अगदी कमी पाणी घालून मळून घ्यायचंय, छान गोळा तयार करून घ्यायचा आणि या पद्धतीने भाकरी तव्यावर घालून आपण भाजून घेणार आहोत. तवा छान गरम करून घ्यायचा आहे. लोखंडी तवा जर तुमच्याकडे असेल तर उत्तम. अगदी मस्त याच्यावरती भाकर घालून घ्यायची. जी पिठाचा बाजू आहे ती वरच्या साईडने आली पाहिजे आणि या पद्धतीने थापून झाल्यानंतर वरतून त्याला पाणी, थंड पाण्याने असं हे स्प्रेड करून घ्यायचंय. गरम पाणी घेतलं तर आपला हात भाजेल, त्याच्यामुळे थंड पाण्याने या पद्धतीने पाणी लावून घ्यायचे आणि थोडीशी शेकल्यानंतर उलटी करून घ्यायची. दोन्ही साईडने व्यवस्थित अशी शेकून घ्यायची हलकीशी. आणि ज्या पद्धतीने आपण फुलके भाजतो त्याच पद्धतीने आपल्याला ही डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवर देखील भाजून घ्यायचे. तर तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने अगदी व्यवस्थित आपल्याला ही भाकर भाजून घ्यायची. दोन्ही साईडने हलकीशी भाजून घ्यायची, फार संपूर्ण भाजायची नाहीये. तर दोन्ही साईडने कुठला भाग चिटकणार नाही या पद्धतीने भाजून घेतल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने अशी पकडून भाकर या पद्धतीने भाजून घ्यायची. तर या पद्धतीने डायरेक्ट गॅसच्या फ्लेमवरती मी भाकर भाजून घेते आहे. ज्या पद्धतीने तुम्ही फुलके भाजतात त्याच पद्धतीने भाकर भाजून घ्यायची. चिमटा नसेल तर ह्या पद्धतीने चमच्याच्या साहाय्याने ही भाकर भाजून घ्यायची. दोन्ही साईडने व्यवस्थित अशी ही शेकून घ्यायची आहे. तर या पद्धतीने आता ही मी व्यवस्थित भाकर भाजून घेतली आहे. पूर्वीच्या काळात फार मोठ्या भाकरी केल्या जायच्या, कारण की ते चुलीवरती केल्या जायच्या आणि त्यांना शेक द्यायला भरपूर जाळ असायचा. पण गॅसच्या फ्लेमच्या आकारामध्येच आपण ह्या भाकरी भाजून घ्यायच्या. तर या पद्धतीने भाकर भाजून झाली आहे आणि आपली ही छान मुगाची डाळ सुद्धा तयार झाली आहे. तुम्ही भाकरीसोबत ही खायला सर्व करू शकता. तर झटपट अशी ही रेसिपी, भाजीला जर काही नसेल तर नक्की ट्राय करून बघा. आणि अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत. धन्यवाद.